हॅलो नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आत्ता आमच्याकडे गेलेली आहे लाईट. वाजलेले आहे रात्रीचे 8:30. तर हे बघा, दुकान आमच्याकडे अजून चालू आहे. ज्यांच्याकडे इन्व्हर्टर आहे त्यांच्या दुकानामध्ये उजेड पडलेला आहे, पण आमच्याकडे इन्व्हर्टरची सुविधा नाही आहे, त्यामुळे पूर्ण अंधार झालेला आहे. आणि आज महिन्यातला पहिला श्रावण सोमवार, तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना उपवास आहेत. श्रावण सोमवार कल्पेश सोडून. कल्पेश तो काय खाल्लं रे? कल्पेशनी खिचडी पण खाल्ली आणि अजून फोडणीचा भात पण खाल्ला. त्यालाच फक्त उपवास नव्हता. तर चला, आता इथे लाईट पण नाही आणि काही थांबून फायदा पण नाही आहे. तर घरी जाऊन बघूया काय आहे ते, दिवसभर काम करून झाल्यानंतर घरी काय वातावरण आहे ते. तर चला बघूया. तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत, पण हे बघा बाहेर पाऊस पण चालू झाला आहे आणि त्यात कसं पाऊस पण चालू आहे आणि आम्ही घरून छत्री आणायला विसरलेलो आहोत. तर आता थोडा वेळ थांबायला लागेल, पाऊस उघडण्याची वाट बघायला लागेल. लाईट पण आता आलेली आहे, तरी पण आता कंटाळा आलाय, त्याच्यामुळे आता घरी जाऊयाच. तर चला. तर हे बघा 8:30 वाजलेले आहेत, पण आता कंटाळा आलाय, त्यासाठी आम्हाला जायचे घरी. पाऊस पण चालूच आहे. तर आम्ही दुकान बंद केलेलं आहे आणि कल्पित पण आहे आणि पाऊस जोरामध्ये यायला लागलेला आहे. आता आमच्या घरी जायला इथून फक्त 3 मिनटं लागतात. 3 मिनटामध्ये आम्ही घरी पोहोचतो. तो मित्र आहे काळा एक. चल, तर आम्ही आलेलो आहोत आता आमच्या घरी. काल का तो मित्र नाही आला का? पुत्र नाही यायचं म्हणतो. हे बघा, हे तर आमचं घर आहे. काय करते का? ती बघा आमची पायल. इथं भोसले अभ्यास करते. पायलला पण श्रावण सोमवारचा उपवास आहे आणि पायलने बघा इथे दिवाबत्ती करून ठेवलेली आहे. अजून बघू काय कामं घरामध्ये. ते बघा उपवास सोडण्यासाठी बनवलेला आहे. वरण भात भाजी चपाती वगैरे. मी दुपारी 1 तास सुट्टी घेतली होती आणि जेवण बनवून गेली होती, पण कामं अजून बाकी आहेत. बाथरूममध्ये एवढा टब भरलेला आहे कपडे धुवायचा, सगळे भिजवून ठेवले आहेत. तर आता अगोदर कपडे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा आहे. तर हे बघा एवढा टब भरलेला आहे. त्यानंतर मग पोटपूजा. इथं बघा श्रावण सोमवार कल्पेशच्या देवाची पूजा चालू आहे. कुठला देव रे कल्प्या? गणपती आहे का? अरे दिवा विजला विजला. तेव्हा कल्पेशनी गणपती बनवला आहे. तर आता आपली सर्व कामं आवरलेली आहेत आणि आत्ता घेतलेला आहे उपवास सोडायला. तर वाजले आहेत रात्रीचे 10:30. कल्पेश पण सोप्यावरती झोपून गेलेला आहे.
पायलने इथे बिछाना टाकून ठेवलेला आहे आणि ती बेडरूममध्ये जो अभ्यास करत आहे. तर हे बघा, जेवणासाठी मी बनवलेलं आहे वरण, चपाती, पापड, भात आणि गुलाबजाम आणि हे गावाकडनं आणलेलं लोणचं, शापूची भाजी आणि या फ्राय केलेल्या मिरच्या. तर चला या जेवायला आणि सगळ्यांना शुभरात्र आणि गुड नाईट. तर चला बाय.